हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आज मी तुमच्यासाठी प्रिन्स कटचा कपचा ब्लाऊज घेऊन आलेले आहे. मला या ब्लाऊजमध्ये कप्स टाकायचे आहेत. तर मी आज तुम्हाला प्रिन्स कटचं कटिंग कसं करतात हे दाखवणार आहे. थोडा पण वेळ न घालवता मी व्हिडिओला स्टार्ट करते आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जाते. तर मला हा ब्लाऊज सिवलेस शिवायचा आहे. त्यांनी मेजरमेंटसाठी मला हा ब्लाऊज दिलेला आहे. आपण छातीची घडी किती आहे ते एकदा मेजरमेंट बघूया. मेजरमेंटचा ब्लाऊज पण कपचाच आहे. तर आपल्याला इथे छातीची घडी 7.5ची येते, म्हणजे छाती ही जी 30 इंचाची आहे. तर आपण कपड्यावरती मेजरमेंट टाकूया. साडेसात मध्ये आपल्याला 2 इंच मार्जिन करायचे आहे, कारण हा पण मला बॉक्स टाईपच ब्लाऊज बनवायचा आहे. 7.5, 8.5 आणि 9.5 9.5 वरती मार्क करणार आहे मी. बॉक्स टाईप ब्लाऊज जेव्हा आपण बनवतो तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये 2 इंच फिटिंगसाठी ॲड करायचे असतात. 9.5 वरती मार्क केलेलं आहे मी. आता ह्याच्यामध्ये आपण ब्लाऊजची पूर्ण उंची किती आहे ते एकदा चेक करूया. ब्लाऊजची उंची बघू शकता तुम्ही 12.5 इंच आहे. तर आपल्याला हा प्रिन्स कट करायचा आहे, तर बॅक साईडला 1 इंचच ॲड करायचं आहे. 12.5 मध्ये 1 इंच ॲड करणार आहे मी. इथे 13 इंच घेणार आहे. सॉरी, 12.5 मध्ये 1 इंच ॲड करून 13.5 इंच घेणार आहे. इथे 13.5 ला मार्क करूया आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घेऊया. आणि पुढच्या साईडला 1.5 इंच मार्क 1.5 इंच ॲड करायचे. 12.5, 13.5 आणि इथे 14 ला आपण मार्क करणार आहे. पुढच्या साईडला आपण 14 ला मार्क करायचं. ही पण लाईन आपण स्ट्रेट ड्रॉ करून घेऊया. आता शोल्डर आपण किती एकदा चेक करूया. शोल्डर बघू शकता तुम्ही, इथून 5.5 इंचाचं शोल्डर आहे. आपण ह्याच्यावरती मला हा बोट नेकचा करायचा आहे, तर मला ह्याचं शोल्डर जास्त घ्यावं लागणार आहे आणि मुंडा सुद्धा जास्त घ्यावा. माझ्याकडे मेजरमेंटचा ब्लाऊज आहे, तो सिम्पल ब्लाऊज आहे आणि मला हा कस्टमरने बोट नेकचा बनवायचा. तर मी ह्याचं शोल्डर आहे ते 6.5 इंचाचं घेणार आहे आणि मुंडा 6 इंचाचा घेणार आहे. कारण बोटनेकच्या ब्लाऊजमध्ये शोल्डर एक्स्ट्राच घ्यायला लागतं आपल्याला. मुंडा मी 6 इंचाचा घेणार आहे. हा बॅक पार्ट आहे आणि हा फ्रंट पार्ट आहे. तर आपण बॅक पार्टला मुंड्याला मार्किंग करून घेऊया. बॅक पार्टला 1.5 इंच आणि फ्रंटला 1 इंचावरती आणि सेप देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता. आता हा तिचा छातीचा ब्लाऊज आहे, तर मग इथे मी नेकची रुंदी 3.5 इंच घेणार आहे आणि लांबी सुद्धा 3.5 इंचावरती मार्क करणार आहे. 3.5 बॉक्स बनवणार आहे मी हा आणि त्याच्यावरती सेप काढणार आहे. आता फ्रंटचा नेक किती आपण एकदा मेजर करूया.
तिचा फ्रंटचा नेक तुम्ही बघू शकता 6 इंचाचा फ्रंटचा नेक आहे. आपण 6 इंचावरती मार्क करून घेऊया आणि इथून 3.5 इंचावरती मार्क करायचं आहे. सर्कल मध्ये सेट द्यायचं. आता आपल्याला हा फ्रंटला ओपन बनवायचा आहे, तर मग मी 4 इंचाचं मार्किंग करणार आहे, कारण अर्धा इंच आपल्याला हुक आणि लूप पट्टीमध्ये जाणार आहे. आणि इथून टक्स पॉइंट मी 10 इंचावरती देणार आहे. 10 इंचावरती टक्स पॉइंट देऊन त्याला शेप द्यायचा आहे प्रिन्स कटचा. हा झालेला आहे. इथे मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे प्रिन्स कटसाठी आणि इथे वरती अर्धा इंच आणि इथे 1 इंच घेऊन शेप देणार आहे. आता एकदा पूर्ण आपण उंची चेक करूया. पूर्ण उंची आपल्याला 12.5 आहे. त्याच्यामध्ये बॅक साईडला 1 इंच ऍड केले, 13.5 केले, फ्रंटला 1.5 इंच ऍड केले, 14 इंच झाले. आणि मला जो मेजरमेंटचा ब्लाऊज दिलाय तो नॉर्मल ब्लाऊज आहे. मला ह्याचा बोटनेक करायचा आहे, तर मी ह्याचं शोल्डर जास्त घेतले, 6.5 इंच घेतले आणि गळ्याची रुंदी 3.5 इंचाची घेतली. मुंडा 6 इंचाचा घेतलाय. दोन्ही साईडला तुम्ही बघू शकता 6 इंचाचा मुंडा घेतलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंट नेक मी 6 इंचाचा घेतलाय आणि गळा रुंदी 3.5 इंचाचीच घेऊन ड्रॉ केले. आणि ते आपल्याला हुक पट्टीसाठी आपण अर्धा इंच इथे सोडलेलं आहे आणि त्याच्यानंतरच्याला आपण 3.5 वरती टक्स घेतले, म्हणजे टोटल 4 इंचावरती आपल्याला इथे दोन्ही साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर 10 इंचावरती मी टक्स पॉइंट घेतलाय प्रिन्स कटचा. इथे अर्धा इंच ऍड केले आपण शिलाईसाठी आणि इथे 1 इंच हा जो टक्स आहे तो स्टिच केल्यानंतर इथे 1 इंच त्याच्यासाठी ऍड केलेलं आहे. का आता आपण हे जे मार्क केले तेवढं आपण कटिंगमध्ये घालवणार आहे. मग हा कपडा ऑटोमॅटिक आतमध्ये शिलाईमध्ये जाऊन फ्रंट पार्ट व्यवस्थित होणार आहे. तर आपण मेजरमेंट एकदा क्रॉस चेक केलेलं आहे. आता आपण ह्याला कट करून घेऊया. हा बॅक पार्ट मी कट करून घेतलेला आहे. इथे आपण प्रिन्स कट साठी थोडंसं अर्धा इंच वरच्या साईडला शेप द्यायचंय, क्रॉस शेप द्यायचंय. हे बघा मी फ्रंट पार्ट काढून घेतलेला आहे. आता हा प्रिन्स कट आपल्याला कट करायचा आहे. हा पार्ट जेव्हा कट झाल्यानंतर त्याला हा ऑटोमॅटिक स्टिच करून व्यवस्थित होऊन जातो, एक्स्ट्रा वगैरे काय होत नाही. हा ह्याला प्रिन्स कटसाठी जॉईन करायचा आहे. हा बॅक पार्ट आहे, मला स्लीवलेसच शिवायचा आहे, त्याच्यामुळे मी काही स्लीव्स ह्याचे काढणार नाही आहे. पण कपडा माझा जो फॅब्रिक आहे तो थोडा ट्रान्सपरंट आहे, तर त्याच्यातनं कप्स दिसू नये म्हणून मी कपड्याला एक अस्तरचा पार्ट अटॅच करणार आहे आणि एक कपसाठी अटॅच करणार आहे. तर त्याच्यासाठी दोघांसाठी मला जो प्रिन्स कटचा सेफ आहे आणि त्याला जो अटॅच होते बगल टाईपमध्ये असतं, तर ते दोन्ही पण मला एक्स्ट्राचं काढून घ्यायला लागणार आहे. हे बघा त्यासाठी मी अस्तर 1 मीटर घेतलेलं आहे. 30 छातीचा ब्लाऊज असून सुद्धा अस्तर मी 1 मीटर घेतले, का तर मला फॅब्रिक जो कपडा मेन कपडा आहे तो पातळ आहे, त्याच्यामुळे मी कपड्याला अस्तर एक अटॅच करून आणि सेकंडवाला आहे तो कपसाठी अटॅच करणार आहे. तुम्ही बघू शकता मी जो मेन कटिंग आहे तो दुसऱ्या अस्तरचा जो एक्स्ट्राचा पार्ट कपडा राहिलेला आहे त्याच्यावरती ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मी खालच्या साईडला एक्स्ट्राचं सोडून आता त्याला मी कटिंग करणार आहे.
हा बघा, हा मेन कपडा आहे जो आपण फॅब्रिकवरती ठेवणार आहे. आणि हा जो एक्स्ट्रा मी वाढवलाय, तुम्ही बघू शकता इथे मी एक्स्ट्रा वाढवलाय कप्स अटॅच करायचे आहेत म्हणून, तो हा आहे. आता आपण जे प्रिन्स कटचे कटोरीमधला सेप असतो, तर त्याला पण आपण एक्स्ट्रा आपल्याला त्याच्यामध्ये पण वाढवायचं आहे. मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये एक्स्ट्रा कुठे वाढवायचं आहे. हा बघा, मी हा इथे असं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ह्या साईडला अर्धा इंच वाढवायचे आणि खालच्या साईडला हाफ इंच वाढवायचे. बाकी कुठेही सेप वाढवायचा नाहीये. मी तुम्हाला ड्रॉ ह्याच्यासाठी करून दाखवते का तर तुम्हाला समजणार नाही म्हणून मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे. बाकी कुठेही तुम्ही वाढवू नका, फक्त खालच्या साईडला आणि पुढच्या साईडलाच फक्त वाढवायचं आहे. का तर आपण जेव्हा कप्स बसवतो तेव्हा जो एक्स्ट्रा कपडा असतो तो कमी होऊन जातो कप्स अटॅच झाल्यानंतर. हा बघा, हा जो मेन कपडा आहे, जो मेजरमेंट मी घेतलेला तो आहे. आणि हा जो एक्स्ट्राचा आपण खालच्या साईडला आणि ह्या बाजूच्या साईडला वाढवलेला आहे, हे दोन कपडे जेव्हा अटॅच होणार तेव्हा ह्याला मी कप्स अटॅच करणार आहे. त्याच्यामुळे मी हे वेगळेच ठेवणार आहे. हे कप्स आहेत, 30ची चेस आहे, पण मला कस्टमरने 32चे कप्स लावायला सांगितले. तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती कप्सवरती साईज असते, 32चे कप्स लावायला सांगितलेले आहेत. आणि हा जो मेन आहे तो मेजरमेंटच्या अकॉर्डिंग आपण कट केला आहे. आणि हा जो एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवलेला आहे तो कप्सला अटॅच होणार आहे. आता हा मेन अस्तरचा कपडा आहे तो आपण फॅब्रिकवरती ठेवून कट करून घेऊया. हे बघा, माझं फॅब्रिक थोडं ट्रान्सपरंट आहे, त्याच्यामध्ये मी कप्स टाकून बघितले तर ते दिसत आहेत. ओके, त्याच्यामुळे मी ह्याला अस्तर अटॅच करून कप्सला वेगळं अस्तर अटॅच करून दोन्ही मग अटॅच केल्यानंतर मग त्याच्यामधून ट्रान्सपरंट असं दिसणार नाही. आता मी इथे पहिला बॅक पार्ट काढून घेते. वन साईड मी माझ्याकडे ठेवलेली आहे. त्याला कट करून घेणार आहे. हे बघू शकता मी बॅक पार्ट काढून घेतलेला आहे. आता याला मला फ्रंट साईडला हुक पट्टी पाहिजे, तर मी ह्याला मधून कट करणार आहे. ह्याचे दोन पार्ट करणार आहे आणि हा इथं कपड्यावरती ठेवून त्याच्या अकॉर्डिंग कट करणार आहे. कपडा सिल्क नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही कसंही फिरवलं तरी काही प्रॉब्लेम होत नाहीये. आता मला फक्त जो प्रिन्स कटचा सेप आहे तोच फक्त कटिंग करायचा आहे. ह्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा वगैरे ॲड करायचं नाहीये. फक्त आपण शिलाई म्हणजे कपडा अर्धा इंच जे आपल्याला अस्तर कट करताच्या वेळी वाढवतो तेवढंच वाढवायचं आहे. बाकी काही ह्याच्यामध्ये ॲड करायची गरज नाहीये. ह्याचे पण मी दोन पार्ट कट करून घेते. हे बघा, हे कटोरीला प्रिन्स कटला अटॅच होणारा पार्ट आहे. हे दोन पार्ट आहेत, हे अटॅच होणार आहेत असे. हा बॅक पार्ट आहे. बॅक पार्टला मला बोटनेक बनवायचं आहे. त्याची डिझाईन मी तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती टाकणारच आहे, कशी मी बनवणार आहे डिझाईन. आणि हे दोन पार्ट आहेत ते कप्सला अटॅच होणार आहेत. ह्याच्यामध्ये मी अर्धा इंच वाढवलेलं आहे. ही जी प्रिन्स कटची कटोरी आहे त्याला अर्धा इंच ह्या साईडला वाढवलं आहे आणि खालच्या साईडला अर्धा इंच, आणि ज्या साईडला जॉईंट होते कटोरी तिथे अर्धा इंच हाफ इंच खालच्या साईडला वाढवलेलं आहे, कारण आपल्याला ह्याला कप्स अटॅच करायचे.
तर तुम्हाला माझं प्रिन्स कटचं कटिंग कसं वाटलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझे चॅनल लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. थँक्यू सो मच.